तर मित्रांनो आज आहे रविवार आणि आत्ताच जाग आलेली आहे मला. आत्ता वाजले 9:30. खूप उशिरा उठलेलो आहे आज आणि आज रविवार असल्यामुळं थोडा उशीरच झाला. आता जायचं आहे मळ्यात. आता कोणता टास्क नाही घेत, पहिल्यांदा जाणार आहे मळ्यात, कारण की ती मोटर जी खराब झाली होती तिचं काम करावं लागणार आहे. तर आत्ता चालू आहे मळ्यात आणि सर्व पाणी वगैरे घेतलेत आणि मी काका आणि 2-4 जण आले होते. तर सर्वात पहिल्यांदी सर्व पाईप वगैरे खोलून घेतले. त्यानंतर मोटर बाहेर काढली. बाहेर काढण्यासाठी आणि आत सोडण्यासाठी आम्ही 4-5 जण होतो. तर मोटरीचं पूर्ण काम करून घेतलं. परत मोटर आत सोडली आहे, जोडून झाली आहे मोटर. ट्रायल घेतला आहे. असं वाटतं पाईपलाईन लीक आहे. चला मग मी पण चाललो होतो आता घरी जाऊन आवरून आता परत जायचं होतं रानात. काल रात्रीची बासुंदी खाऊन आज सकाळी नाश्ता करून आता पाण्याचं पहिलं 1 लिटर पाणी पितो. आजचा पाण्याचा 1 लिटरचा टास्क पूर्ण करतो आणि रानात जाऊन जसं पाणी पिईन तसं मी तुम्हाला सांगेनच. आजचा 5 लिटरचा टास्क पूर्ण करायचा आहे. आजचे सर्व टास्क पूर्ण करायचे आहेत. रविवार आहे, त्यात थोडीशी अडचण तर होणारच आहे. तर चला कसं करतो मी अडचणींना हँडल तुम्हाला दाखवतोच. आता रानात शेततळ वगैरे चिटकायचं आहे, दारे धरायचे. आता मला काय काम करायचं आहे तिथे जाऊन कळणच. तर चला जातो आता रानात. तर मित्रांनो मी येत होतो रानात आणि मला दिसलंय हाय उंट, जो की राजस्थान जास्त उन्हाच्या ठिकाणी, जास्त गरमीच्या ठिकाणी दिसत असतो. ते आपल्या इकडं आलेला आहे आणि वॉटर पार्कच्या शेजारच्या ग्राउंडमध्ये मला दिसला. इकडे वॉटर पार्क आणि या बाजूला ह्याच्या पुढं आपली शेती तिकडे आहे. तर चला शेतीत जाऊन पुढची अपडेट देतो. तर चला मित्रांनो आता आहे दाऱ्यावर ऊसाची दारे धरायची आहेत. तर मित्रांनो आता ऊसाला पाणी द्यायचं आहे. मी करतो आजच्या पाण्याचा टास्क पूर्ण. 1 लिटर पाणी मी चालता पितो आता आणि असंच मी पाणी द्यायचा टास्क पूर्ण करणार आहे. आणि बघण्यासाठी कुठपर्यंत गेलं पाणी. आता आलो आहे खालच्या साईडला. तर चला पाणी येते तोपर्यंत आपला 2 लिटर आत्ता हे 2रं लिटरचं पाणी आहे. तर ते टास्क पूर्ण करू. तर आजच्या दिवसातलं 2 लिटर पाणी झाले कंप्लीट. चला आता वाट बघतोय इकडचं ऊसाचं पाणी येण्याची. मित्रांनो पाणी आलंय आणि पाणी यायला कमीत कमी लागलेत 35 ते 40 मिनटं. 40 मिनटं तर आरामात लागलेत आणि इकडची लाईन तर अर्धी कोरडीची, त्यामुळे इकडं पण 10-15 मिनटं पाणी द्यावं लागेल. चला आता जातो बाऱ्याकडं. तर त्या पहिल्या बाऱ्यावर लावले पाणी. 10 मिनटं इकडं पाणी चालून जायचं आणि आता मी पितो आजच्या दिवसाचं 3रं लिटर पाण्याचं. चला भरून घेतो बॉटल. आपला कॅन भरून आणलाय 5 लिटरचा. तर मित्रांनो आता आलो आहे ऊसाच्या सावलीत आणि तर चला करू. आता तर थोडं पाणी तर पिलोय, कारण की मला वाटलं व्हिडिओ चालू आहे, पण व्हिडिओ चालू नव्हता. तर आजच्या दिवसातलं 3 लिटर पाण्याचा टास्क झालाय पूर्ण आणि हे सगळं झालं कारण की उन्हामुळं. तेवढ्यात वर बघितलं आणि ऊसाच्या बाजून रस्त्याच्या बाजूने 2 मुलं शूटिंग काढत होते. त्यांचं टीमवर्क चालू होतं. म्हणलो ते पण दाखवावं त्या व्हिडिओमध्ये. सकाळी 11 वाजता आलो होतो, संध्याकाळचे 6 वाजलेत आणि हाय सनसेटचा व्ह्यू. आणि आत्ता पिणार आहे मी 1 लिटर पाणी, म्हणजे होईन आपल्या टास्कमधलं 4 लिटर पाणी कंप्लीट. तर 12 जणांना आता थोडा अजून उशीर झाला आहे. आता वाजले जवळपास 6-6:30 आणि आता पाण्याचा 4 लिटर पाण्याचा टास्क पूर्ण करतो. हे 1 लिटर. तर मित्रांनो शेतातलं पूर्ण आवरता झाली रात्र, तरी पण काम काही संपलेलं नाही येतं. कामं चालूच येतं. अजून दूध पॅक करायचं आहे.
दूध पाठवायचं आहे, गाया वगैरे. आणि आपला टास्क पण राहिलेला आहे लिफ्टिंगचा, आणि तो सर्व कवर करायचा आहे. त्यानंतर रानातून घरी आलतो, भाई पण दूध घालून आलता. मग त्यानंतर आमचा वेटलिफ्टिंगचा टास्क केला पूर्ण. आणि वेटलिफ्टिंगचे मी घेतलेत आज 25 रेप्स. त्यानंतर केला सपाट्याचा टास्क पूर्ण, आणि आज मी मारल्यात पूर्ण 25 सपाट्या. त्यानंतर मी केली शॅडो प्रॅक्टिस, आणि 20 टाइम्स ही पण केली शॅडो प्रॅक्टिस. तर मित्रांनो, हा आहे आजच्या दिवसाचा शेवटचा टास्क आणि शेवटचं 1 लिटर पाणी. आणि हे पाणी पिल्यानंतर आता टास्क होते पूर्ण. आज आहे ना नंदीन बाहेर गेलेले आहेत औरंगाबादला, त्यांना यायला खूप वेळ लागणार आहे. तर मग चला टास्क घेऊ पूर्ण करून. तर आजचे सर्व टास्क पूर्ण झालेले आहेत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या ब्लॉगमध्ये.